माडाच्या 56 वसाहतीमध्ये जे अल्प अत्यल्प मध्यम उच्च नाही पण मध्यम पर्यंत हे जे लोक गेल्या 60 वर्षामध्ये राहत आहेत आणि या 60 वर्षामध्ये म्हाडा त्यांच्याकडनं सेवा शुल्क घेत होतं. म्हाडा सेवा शुल्क घेत होतं. ज्यावेळेला म्हाडाच्या स्वतःच्या बिल्डिंग होत्या, म्हाडा त्याची सर्व्हिस देत होती, त्यावेळेला म्हाडा सेवा शुल्क घेत होतं, मान्य आहे. परंतु तिथे अत्यल्प आणि अल्प गटातलेच लोक राहतात, म्हणजे LIG MIG चे लोक राहतात तिकडे आणि त्याच्यापेक्षा खालचे लोक म्हणजे 180 स्क्वेअर फीटचे लोक, 220 स्क्वेअर फीटचे लोक आणि 350 स्क्वेअर फीटचे लोक. आता झालंय काय की या सगळ्या इमारती आता झाल्यात कन्व्हेन्स, म्हणजे या बिल्डिंगची आता मालकी म्हाडाने यांना देऊन टाकलेली आहे, लोकांना दिलेली आहे, म्हणजे सोसायट्यांना दिलेली आहे. आणि ही दिल्याच्या नंतर आता ह्याचा पूर्वी जो रेट होता, ज्यावेळेला म्हाडा पाणी देत होतं, ज्यावेळेला म्हाडा स्वच्छता करत होतं, म्हणजे माझ्या मी तर तिथेच जन्मलोय, त्याच्यामुळे माझ्या लहानपणी म्हाडा आमचे बल्ब गेले तरी म्हाडा स्वतः येऊन बदलत होतं, म्हणजे सगळी सेवा म्हाडा देत होतं. त्यावेळेला म्हाडा अतिशय अल्प दरामध्ये त्याचे भाडं घेत होतं. परंतु आता गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे 2021 ते 22 त्यांनी 613 रुपये त्याचा रेट केला. 613 रुपये रेट केला. 22 ते 23 त्याचा रेट सरळ 613 वर 2397 रुपये झाला आणि 2023 ते 26 याचा रेट सरळ 3009 रुपये झाला. आता साधा विचार करा सर की अल्प अत्यल्प गरीब लोक त्या तिथे राहत आहेत आणि आता म्हाडा कुठलीही सेवा देत नाही, कारण त्यांच्या बिल्डिंग कन्व्हेन्स झालेले आहेत. कुठली सेवा न देता अशा प्रकारचा कर हा म्हाडा त्यांच्यावरती लावते. आणि आता काय झालंय की 60 वर्ष त्या बिल्डिंगला झालेत. या प्रत्येक बिल्डिंगची थकबाकी किती राहिली आहे? कोणाची 40 लाख रुपये राहिली आहे, कोणाची 50 लाख रुपये राहिलेली आहे. हे सगळे गरीब लोक आहेत. मला वाटतं भाई गिरकर जेव्हा सभागृहात होते तर प्रत्येक अधिवेशनामध्ये भाई गिरकर आणि मी, प्रवीण दरेकर, आम्ही सतत हा विषय मार्गी लागायचो की हे गरीब लोक आहेत, या गरीब लोकांची एवढी ताकद नाहीये एवढे पैसे भरायची आणि म्हाडा सर्व्हिसच देत नाहीये. सर्व्हिस न देता आज 3009 रुपये त्या लोकांनी त्यांनी त्याचा रेट लावलेला आहे आणि त्यांची थकबाकी आता झाली आहे कोणाची 50 लाख रुपये, कोणाची 60 लाख रुपये. आणि आता ह्या सगळ्या बिल्डिंगी 60 वर्षानंतर रिडेव्हलपमेंटला आलेत. आता रिडेव्हलपमेंटला आल्यावरती विकासक आणि यांच्यामध्ये भांडण चालू आहे. विकासक म्हणतो की हे पैसे मी भरणार नाही, ते तुमचे सर्व्हिसचे पैसे आहेत, हे तुमचे मागचे जुने पैसे आहेत, त्याच्यामुळे या पैशावरती माझी जबाबदारी नाही, ते पैसे तुम्ही क्लिअर करा आणि त्याच्यानंतर मी विकासक करतो. याच्यावर ना काही बिल्डिंगच्या डेव्हलपमेंट आता थांबलेले आहेत. काही विकासक काय म्हणतात की आम्ही पैसे भरतो परंतु आम्ही तुमच्या त्या सगळ्यानंतर हिशोबातनं आम्ही कापून घेऊ, म्हणजे जो त्यांना कॉर्पस वगैरे देतात त्याच्यातनं आम्ही कापून घेऊ. त्याच्यामुळे खूप हवालदिल झालेत लोक, डेव्हलपमेंट थांबलेली आहे. माझी शासनाला विनंती आहे की याच्यामध्ये एक तर काहीतरी व्याजासकट माफी द्यावी किंवा एमएनएसटी स्कीम लावावी. मला माहिती आहे की हा विषय एका मीटिंगमध्ये सुटणारा नाही, हा पॉलिसी डिसिजनचा विषय. याच्यामध्ये उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, मुख्यमंत्री यांची जोपर्यंत संमती घेत नाही तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागणार नाही. परंतु माझी माननीय मंत्र्यांना एक विनंती आहे की हा प्रश्न सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून गरिबांचा विषय म्हणून येत्या अधिवेशनाच्या अगोदर या संदर्भातली बैठक लावून या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांचं व्याज माफ करून एमएनएसटी स्कीम लावून आपण पैसे वसूल करा, पण एमएनएसटी स्कीम एक वेळाच लावून आता याच्यावरती आपण ताबडतोब अधिवेशन संपायच्या आत बैठक घेऊन याच्यावरती आपण दंड, व्याज आणि हे शुल्क माफ करण्याच्या बाबतीत काही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आपण अधिवेशन संपायच्या अगोदर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आपण स्वतः, म्हाडाचे संबंधित अधिकारी, असोसिएशनचे लोक यांची संयुक्त बैठक घेणार का? माननीय सभापती महोदय, सन्मान्य सदस्य परब साहेबांनी जी या ठिकाणी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे, आता आकडेवारीमध्ये मी जात नाही एकूण थकबाकी किती, पण तरी पण 21 ते 25 2021 ते 25 पर्यंतची 440 कोटी रुपयाची थकबाकी आहे. 25-26ची वार्षिक मागणी 77 कोटी रुपयाची आहे. अशी एकूण 517 कोटी रुपये झाली आणि या वर्षाअखेरपर्यंत झालेली वसुली 76 कोटीची आहे. एकूण 2021 ते आज अखेर
जवळपास 440 कोटी रुपयांची सन्मान्य सभापती महोदय ही एकूण थकबाकी आहे. सन्मान्य परब साहेब म्हटले तसं याच्यामध्ये महापालिकेचा बृहन्मुंबई महापालिका, वीज वितरण प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय यांची जी जल देयक असेल, विद्युत देयक असेल, टॅक्स देयक असेल किंवा इतर काय असेल त्याची या ठिकाणी म्हाडाच्या वतीनं ती संबंधित लोकांच्याकडनं वसुली केलेली आहे. एकही रुपयाचा ज्यादा पैसा या कराव्यतिरिक्त म्हाडानं स्वतःचा लावलेला नाही. म्हणजे असं की बाबा जिल्हाधिकाऱ्यांची वसुली किंवा वॉटर टॅक्सची वसुली 100 रुपये आहे, त्याच्यावर हँडलिंग चार्जेस किंवा 5 रुपये म्हाडाचे चार्जेस लावले आणि वसूल केला असं नाही. पण तरीसुद्धा एकदा अभय योजना याच्यासाठी यापूर्वी आपण या ठिकाणी आणली आणि त्या अभय योजनेच्या माध्यमातून मला वाटतं जवळपास सवलत ही त्या काळामध्ये अभय योजनेच्या माध्यमातून संबंधित लोकांना या ठिकाणी आपण दिली होती. 15 डिसेंबर 2023 नुसार म्हाडाच्या बृहन्मुंबईमधील 56 वसाहतीतील संस्थांचे 1 एप्रिल 98 ते 31 मार्च 2021 या कालावधीपर्यंतचे सुधारित दराने आकारण्यात सेवा शुल्क माफ करून जुन्या दराने संबंधित संस्थांकडून सेवा शुल्क आकारण्यात यावे असं तत्कालीन गृहनिर्माण मंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे एकदा ही अभय योजना या ठिकाणी आपण लागू केली होती. त्याच्या बदल्यात जे नुकसान झालं या सगळ्या अभय योजनेमुळे ते 450 कोटी रुपये शासनाच्या वतीनं हे म्हाडाला रिएम्बर्स करण्यात आले होते. त्यामुळे आता ह्या 440 कोटीच्या थकबाकी संदर्भात व्याज, दंडव्याज किंवा इतर सगळ्या गोष्टी माफ करणं किंवा सवलत देणं ही वित्तीय बोजा जर असेल तर पुन्हा एकदा त्याला राज्य शासनाची अशा पद्धतीची संमती घेणं आवश्यक आहे. याच्यामध्ये आपण हप्ते जरूर पाडून देऊ शकतो. म्हाडाच्या हातामध्ये आहे. जसं समान 10 हप्ते करायचे असतील तर मी आजही आपल्याला सांगेन की त्याचे हप्ते करण्यासंदर्भात म्हाडा निश्चितपणानं ते हप्ते पाडून देण्याचे निर्णय करेल. पण जर आम्ही म्हणजे अभय योजना जर पुन्हा एकदा आणायची असेल तर सन्मान्य सदस्य परब साहेब म्हटले तसं अधिवेशन संपल्यानंतर, कारण अधिवेशन काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना दोन्ही सभागृहातलं व्यस्त कामकाज असतं. तर या संदर्भात किमान उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्र्यांच्याकडं या संदर्भातली एक बैठक सन्मान्य सदस्यांच्या बरोबर अधिवेशन संपल्यानंतर तातडीनं आयोजित केली जाईल. प्रवीणजी तरेकर या संदर्भामध्ये परब साहेब, मागे मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोललो आणि त्यांनी या सेवा शुल्क माफ केला होता. माफ केला राजे, आणि पैशाच्या संदर्भात सुद्धा त्यावेळेला वित्तीय बोजा वगैरे हा विषय आला आणि म्हाडाच्या अकाउंटमधनंच कुठल्या तरी फंडच्या हेडखाली ते पैसे द्यावे असं ठरलं. तर तरी त्या लोकांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. माझी या निमित्तानं आपल्याकडे एवढीच मागणी आहे की ₹1,00,000 रुपयाच्या आसपास हे सगळे टोटल होतात, 70-80 हजारापासून ते 1-1.25 लाखापर्यंत. आणि याच्यात अनेक गोष्टी आहेत. बिल्डर त्याचा गैरफायदा घेतो, मला पैसे भरावे लागणार आहेत. त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला 1,00,000-1.25 लाख खूप मोठी रक्कम होते. तर या संदर्भामध्ये त्या ठिकाणी वित्तीय बोजा पण येणार नाही. आपण म्हाडाचा कॉन्टिजन्स किंवा कुठला तरी एक फंड असतो, मला हेड आता माहीत नाही, परबसाहेब गेल्या वेळेला पण तसंच झालं होतं, त्यातनंच आपण ती सेवा शुल्क माफ केलं होतं. तर तशा प्रकारचा निर्णय आपण त्या ठिकाणी घ्यावा. आणि 56 वसाहती आहेत, मध्यमवर्गीय सगळी मराठीच माणसं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्यासाठी हा फार मोठा बर्डन आहे. आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये शासनाने निर्णय घ्यावा आणि म्हाडा त्या ठिकाणी त्या पैशाचा बोजा त्या ठिकाणी उचलू शकते. सन्मान्य सभापती महोदय, मी मगाशी सांगितलं तसं त्या मूळ रकमेला हप्ते पाडून देणं हे आपण या ठिकाणी आज करू शकतो. पण व्याज आकारणीमध्ये सवलत देणं, व्याज माफी करणं, दंड माफी करणं हे पूर्वी केलं एकदा आपण, मी सांगितलं ना. पण त्या संदर्भामध्ये जवळपास 450 कोटी रुपये म्हाडाला हे शासनाकडनं रिएम्बर्स करण्यात आले होते. आता तशा पद्धतीचा जर निर्णय करायचा असेल तर पुन्हा एकदा त्याला फायनान्स डिपार्टमेंटची सुद्धा कन्सेंट लागेल. म्हणून मी सांगितलं की आपण अशा पद्धतीनं माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री महोदयांकडे अधिवेशन संपल्या तातडीनं बैठक लावू. सभागृहाच्या भावना तत्पूर्वी बैठक लावण्यापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला आम्ही आणतो. मी प्रभारी मंत्री म्हणून त्याचा पूर्ण होमवर्क करतो आणि निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये या बाबतीत आपण उचित निर्णय करू.
अनिल परब साहेब. सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. फक्त मंत्री महोदयांच्या काही गोष्टी निदर्शनास आणून देतो की ज्या वेळेला ती स्कीम लागली होती, ही स्कीम ॲम्नेस्टी स्कीम त्यांनी लावली, आम्ही सतत पाठपुरावा करत होतो, परंतु व्याज हा जो मुद्दा आहे त्याच्यामधला, या व्याजामुळे हे सगळं प्रकरण अडकलेलं आहे. याची मूळ मुद्दल फार कमी असते, परंतु व्याज नंतर मग चक्रवाढ व्याज, दंड व्याज, याच्यामुळे या सगळ्या फिगर आहेत. त्याच्यातला लोक पैसे भरायला देखील बघा, आपण जे सांगताय ना की मुंबई महानगरपालिकेचे पैसे आहेत त्याच्यामध्ये, हे केव्हा शक्य होतं, जेव्हा केव्हा देत होते, ज्या वेळेला ते सर्व्हिस देत होते त्यावेळेला. आता तर कन्व्हेन्स झालंय सगळं बिल्डिंग, आता म्हाडा ह्याच्यावरती कुठलाही मेंटेनन्स करत नाहीये. तेच सांगतो, क्लस्टर होऊन डेव्हलप झाल्या बऱ्याच झाल्या, त्याच्यामुळे म्हाडाच्या आता याच्यावरती काही कंट्रोल राहिलेला नाहीये आणि त्याच्यामुळे तुमच्या कागदावरती हे पैसे दिसणार आहेत. 400 कोटी राहिले, 500 कोटी राहिले, हे वसूल होण्याची शक्यता फार कमी आहे. वसूल होत आहेत केव्हा, ज्यावेळेला रिडेव्हलपमेंटमध्ये जाते बिल्डिंग, त्यावेळेला तुम्ही सांगता की आमचे पैसे भरले नाहीत तर रिडेव्हलप होणार नाही. तिथे बिल्डर सांगतो की नाही, मी नाही भरणार पैसे, तुम्ही भरा. इथे थोडीशी अडचण आहे. आता म्हाडाचा तसा अधिकार नाही आहे या पैशावरती वसूल करण्याचा, कारण म्हाडा कुठली सेवा देत नाही. ज्यावेळेला म्हाडा देत होती त्यावेळेला महानगरपालिकेचा पैसे कलेक्टरचे होते, बाकी कोणाचे तसं काही संबंध येत नाही. तर माझी अशी आपल्याला विनंती आहे की आपण बैठक घ्या, या बैठकीमध्ये वित्तीय बोजा कमी करायचा असेल तर करा. फक्त जसं आपण म्हटलं की हप्ते पाडून द्या, ते हप्ते तर आपण द्याल आपल्या अधिकारात, फक्त व्याजाच्या बाबतीतला जो मुद्दा आहे, आणि एकदा पुन्हा एकदा ॲम्नेस्टी स्कीम लावली तर आता सगळ्या 56 वसाहती रिडेव्हलपमेंटमध्ये आहेत, हा विषय संपून जाईल. जसा आपण सेल्फ रिडेव्हलपमेंटला जे काय सवलती दिल्या त्याच आधारावरती काही सवलती द्या, सेल्फ रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग जातील. आता उद्या आम्हाला सेल्फ रिडेव्हलपमेंटला जायचं आहे समजा, तरी मला हे सर्व्हिस टॅक्सचे पैसे भरायचेच आहेत, त्याच्याशिवाय मी येऊ शकत नाही पुढे. मग उद्या आता जसं बिल्डर उद्या कदाचित भरेल, सेल्फ रिडेव्हलपमेंटला हे पैसे स्वतःलाच भरावे लागतील, कुठून आणणार हे पैसे. म्हणून आपण हे सगळे मुद्दे विचारात घेऊन आणि नोटीस तोपर्यंत ह्या बैठका होत नाही तोपर्यंत नोटीस देऊन त्यांच्यावरती कारवाईची जी काही धमकी दररोज दिली जाते ती तेवढी थांबवा आणि आपण बैठक घ्या. त्याच्यामध्ये जो काही आपण यशस्वी निर्णय कराल तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. माननीय सभापती महोदय, सन्माननीय परब साहेबांनी जी मागणी केली की बैठकीतला निर्णय होईपर्यंत या ज्या नोटिसा वारंवार दिल्या जात आहेत त्या नोटिसा थांबवण्याचे आदेश महाराला या ठिकाणी दिले जातील. नंबर 1. आणि 56 वसाहतींच्या मधला जो प्रश्न आहे सन्माननीय परब साहेब, त्याच्यामध्ये सगळ्याच काही रिडेव्हलपमेंटला गेल्यात असं नाही, काही इमारतींमध्ये वास्तव्य आज देखील आहे. त्यामुळं बैठकीला येण्यापूर्वी 56 पैकी किती इमारती, सगळा वॉटर सप्लाय, पॉवर सप्लाय सगळं बंद करून त्या व्हेकेट करून त्या आपण रिडेव्हलपमेंटला दिल्यात त्याचा एक भाग, आणि जिथं वापरात आहेत, वापरल्या जातात, सेवा घेतल्या जातात त्याचा एक भाग. म्हणून मी म्हटलं परफेक्ट होमवर्क आम्ही या सगळ्या गोष्टीचा करू की जेणेकरून बैठकीमध्ये पॉइंटेड विषय मांडून त्याच्यावर आपल्याला पॉइंटेड निर्णय करता येतील आणि सक्तीनं वसुलीच्या नोटिसा बैठकीतला निर्णय होईपर्यंत थांबवू.